ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिवतीर्थ 11 संघाच्या विरोधात सरपंच 11 ही टीम मैदानामध्ये खेळतीये. सरपंच 11 संघाची पहिल्यांदा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि शिवतीर्थ हा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करतोय. 4 षटकांचा हा खेळ आहे. एमपी ढाबा एंड कडनं आता फलंदाज स्ट्राइक एंड वरती, फलंदाज मच्छिंद्र आणि नॉन स्ट्राइक एंड वरती अक्षय शिगवणला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज येतोय नयन देशमुख. दोन्ही संघाचे 12th मॅन या व्यासपीठावरती असणं अपेक्षित आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. जबरदस्त ही मॅच होईल. एकीकडे अंकित शेठ साखरे यांची टीम मैदानामध्ये खेळतीये, त्यांच्या विरोधात नितीन शेठ चौधरी यांची टीम मैदानामध्ये खेळताना पहिला चेंडू शरीराला वेदना मात्र देतोय. इथे पहिला चेंडू नयन देशमुखचा वेगवान पद्धतीने पाहायला मिळाला. कदाचित खेळाडू जखमी झालाय, पण जखमी वाघ हा आपल्या आयुष्याला कंटाळत नसतो. इथे मात्र कदाचित तो हवी होईल येणाऱ्या चेंडूवरती. पॉवर प्लेचं हे षटक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि दुसरा लॉंग ऑन मध्ये आहे. बाकी सगळे 38 सर्कल मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. एस्टनच्या मागे बंड्या हा चाणक्य क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं या चेंडूला अडवलंय. आणि इथून बघतोय आपण लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती देखील निर्धाव पद्धतीचा खेळ होतोय. डावाला सुरुवात करावी लागेल. जबरदस्त हे आयोजन आहे आणि आयोजनामध्ये आता ताकदीशीर तुम्हाला खेळ करणं देखील गरजेचं असेल. इथे हा फटका फसलाय. थर्डमॅनच्या दिशेनं दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडण्याची संधी होती आणि आता मात्र जोरदार पद्धतीने धावा देखील घेतल्या गेल्या आणि या चेंडूवरती धावा किती आल्या हे मात्र पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. 2 कदाचित 3 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ झाली. 3 धावांनी धावांचा श्री गणेशा होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनवे देव सर्व कार्येषु सर्वदा. 2 धावा या चेंडूवरती नोंद केल्या जात आहेत. पंचांचा जोपर्यंत इशारा येत नाही तोपर्यंत स्कोर कार्ड वरती धावांची गणित सोडवली जाणार नाही. 20 मिनिटांचा वेळ आहे 4 षटकांसाठी. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे, अन्यथा सीमारेषे जवळचा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल आणि तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. याच्याकडे मात्र खेळाडूंनी आता लक्ष द्या. इथे स्लॉट मध्ये घेतलाय एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं फटका सजवलाय. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. दर्जेदार उत्तर आलंय. देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त डीजे कडनं आपण संगीत ऐकतोय आणि त्यांच्या माध्यमातून कदाचित हे मंडप डेकोरेशन सजवलं गेलंय. समृद्धी प्रत्येक चौकारासाठी 500 आणि षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक आहे आदरणीय सरपंच 11 या संघासाठी अंकित दादा सागरे यांच्याकडे पारितोषिक आले. इथे मात्र उंच गेलाय चेंडू. सीमारेषेच्या पलीकडे जाणार का असा प्रश्न मात्र इथे विचारला गेला आणि हा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अर्थात चौकारानंतरचा देखणा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार कलम नव्हते कायदा नव्हता. कलम नव्हते कायदा नव्हता सुखी होती प्रजा. कारण त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. ऍक्शन वरती रिएक्शन झालं. षटकारानंतर परतीचा प्रवास घडवला गेला. फलंदाज मच्छिंद्र बॅक टू द डगआउट. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. निश्चितच या घोषणेनं आता प्रत्येकाचं रक्त सळसळेल आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आता नवीन ऊर्जा येईल. इथे मात्र षटकारानंतर लगेच रिएक्शन झालंय. हॅरी सर आपण बघतोय ऍक्शन वरती रिएक्शन. भोंगे वाजतायत, कुठे डीजे वाजतोय, थोड्या वेळाने बँड देखील वाजेल. ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची आहे. आदरणीय आमचे
सनीजी यादव साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण याच मैदानावरती आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नाईट रजनी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धा मोठी आहे आणि आज मोठ्या स्पर्धेमध्ये तळागाळातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं आयोजकांनी ही संधी निर्माण केलेली आहे. आणि जे स्वप्न पाहिले देव नावे, ठाणे नावे, पंचायत प्रीमियर लीगच्या या सगळ्या आयोजकांनी यातून एखादा खेळाडू ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायची त्यांचं हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न आता हे खेळाडू पूर्ण करतील. भविष्यामध्ये एखादा खेळाडू आपल्याला मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतो. गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा सागर वाघमारे आणि तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर शुभम भोईर आता मैदानामध्ये दाखल. MP डाबा एंड करणार आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय सागर वाघमारे. स्ट्राइक एंड वरती अक्षय, नॉन स्ट्राइक एंड वरती शुभम. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं 7-8 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी मार्ग वरती हा गोलंदाज तयार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 1-12. ऑफस्टम्पच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. पंच पनिशमेंट देतात. स्वेर चेंडूचा इशारा आहे. जबरदस्त पंचांची देखील कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळते. आमचे तिसरे पंच देखील इथे दाखल झालेले आहेत. पवार सर, त्यांचं आपण स्वागत करूया. आता दोन्ही पंचांनी सुटकेचा श्वास इथे मात्र सोडला असेल. काय वेगवान चेंडू आहे, जबरदस्त चेंडू, वेगावरती आता स्वार झालाय. आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या संघ मालकाच्या कार्यासाठी मात्र आता मैदानामध्ये गोलंदाजी चालू आहे. एकीकडे आपण बघतोय सरपंच 11 संघ फलंदाजी करतोय. धावफलकावरती 12 धावा लागल्यात, पण या षटकामध्ये आता कदाचित गोलंदाजानं वारा सोडलाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक चेंडू या आधीचा स्वेर घोषित केला होता. क्या 13 क्या मेरा. एकीकडे अंकित शेठ आहे तर दुसरीकडे आपण बघतोय नितीन शेठ चौधरी. इथे आपण पाहतोय आणखीन एक जबरदस्त चेंडू जो जातोय निर्धाव. 13 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. प्रतीक खाडे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथून आता एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली. हरी सर, 14 धावांची नोंद. हॅलो, आरिफजी नाडकर यांच्याकडून आपण बघतोय प्रतीक नलावडे यांच्यासाठी खुशखबर आहे. जर झेल टिपली किंवा बॅटिंग येईल त्या टायमाला त्यांनी जर षटकार मारला तर मात्र लजीत जायकाची बिर्याणी त्यांना फुल असेल. मटन बिर्याणी. सरळ बॅटनं ऑफसाईडच्या दिशेनं आपण बघतोय हा चेंडू लॉंग ऑन मध्ये कार्पेटच्या साहाय्यानं खेळला गेला आणि इथून मात्र मिळते एक सिंगल. 15 धावांची नोंद मात्र स्कोर कार्ड वरती झालेली आहे. यावेळेस देव नावे, ठाणे नावे, पंचायत प्रीमियर लीगचा हा अद्भुत नजारा तुमच्या समोर आहे. आजचा पहिल्या दिवस रात्रीचा खेळ आपण पाहतोय. दुसरी मॅच मैदानामध्ये रंगतीये. एकीकडे सरपंच 11 संघ आहे तर त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम खेळतीये शिवतीर्थ. इथे जोरदार पद्धतीनं फटक्याची निवड केली गेली. टांगा पलटी, घोडे फरार, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4-4 चौकार. हॅलो, धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय आरिफजी नाडकर साहेबांकडून पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी खुश खबर प्रतीक नलावडे यांच्यासाठी अगदी आपण बघतोय जर झेल टिपली किंवा फलंदाजी येईल त्या टायमाला त्यांनी जर षटकार मारला तर मात्र फुल मटन बिर्याणी असेल. आणि त्याच्यानंतर 2 समालोचकांसाठी 400 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे. धन्यवाद हॅरी सर. पुन्हा एकदा आपण बघतोय ऑफसाईडच्या दिशेनं या चेंडूला मारण्याचा प्रयत्न झाला. स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं आता 20 धावा आपण बघतोय. एक गडी मात्र गमावला गेला. सरपंच 11 संघाच्या माध्यमातून 20 धावांची नोंद मात्र झाली. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण पंचांना देखील सांगितलं जाईल इथून मात्र आता जवळ जवळ
12 मिनिटं खर्च झालेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या आता 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करावं लागेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती येतोय शिवतीर्थ इलेव्हन संघाचा ऋतिक कुराडे. हा गोलंदाजी मार्गवरती आलाय. जसा कुराडीनं आपण बघतोय एखाद्या लाकडावरती घाव घालतात, तशा पद्धतीने हा गोलंदाज फलंदाजावरती घाव घालण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवान हा गोलंदाज, ज्याचा वापर आता या तिसऱ्या षटकामध्ये केलाय. अंकुरजी भोपतराव यांच्यासाठी कॅच पकडला तर 500. आदरणीय संदेश शेठ चौधरी साहेबांकडे पारितोषिक असेल. देवनामे म्हटलं की जबरदस्त मान्यवरांची मांडळी सातत्याने आपण स्पर्धेला पाहत असतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि ते झेल पकडता पकडता सुटलाय. आतिश पाटील, ये तूने क्या किया, वाय दिस कोलाबेरी. इथे जर या फलंदाजानं आता चौकार षटकार मारला तर आतिश कडे सातत्याने लक्ष केंद्रित केलं जाईल. पाहुण्यांचं स्वागत आपण करूया. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना विनंती, आपण आसनस्थ व्हा. सन्माननीय आमचे पाहुणे रमेशजी बोरले साहेब इथे आलेले आहेत. माजी सरपंच म्हणून जे फेमस आहेत, त्याचबरोबर कुंदन कदम यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागतम सुस्वागतम. इथे चेंडू जाईल हवाई सफर, पण पुन्हा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल. काऊ कॉर्नरच्या दिशेनं आपण बघतोय कार्यक्रम परफेक्ट केलाय क्षेत्ररक्षकानं. बाद होणारा फलंदाज शुभम भोईर. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. हरी सर, कोण म्हणतं दोस्ती बर्बाद करते. जर निभवणारे चांगले असतील तर दोस्ती दुनियाला सलाम करायला भाग देखील पाडते. बरेचसे आयोजक आता खालनं या मॅचचा आनंद घेतात. आमचे आंग्रे साहेब देखील या स्पर्धेला आता मैदानावरनं पाहतात. इथे मात्र पाहुणे आलेत आमचे कुंदनजी कदम साहेब, त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. रिजवान स्ट्राइक एंड वरती असणारा फलंदाज. आल्या आल्या त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. रिजवाननं 400च्या स्ट्राइक रेटनं स्वतःला सिद्ध केलं आणि टोटल धावा लागल्यात त्या 25. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती 400च्या स्ट्राइक रेटनं खेळतोय रिजवान. आल्या आला त्यानं स्वतःला सिद्ध केलं आणि 4थ्या क्रमांकावरती आलाय. टोटल धावा लागल्या त्या 25. गोलंदाजाचे या षटकातील चेंडू झाले ते आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव. अंकित शेठ मात्र या मॅचचा आनंद आता कदाचित मैदानावरनं घेतील. षटकार चौकारांसाठी त्यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आतापर्यंत षटकार गेलेत 1 आणि चौकार 3. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती आणि 500 गमावले झेल सोडून. आतापर्यंत धावा लागला स्कोर कार्ड वरती 27. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 8 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रामध्ये अजूनही बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. अहमद खोत साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. अंकुत भोपतराव साठी पारितोषिक आहे, पण इथे सातत्यानं झेल सोडले जात आहेत. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण आहे आणि इथे आपण बघतोय पुन्हा एकदा मिसफील्ड. या 2 धावांच्या मदतीने टोटल 29 धावां स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. खालापूर तालुक्यातील सगळ्यात मोठी मी तर म्हणेल प्रीमियर लीग आहे, जिथं पारितोषिक 70,000 रुपये जरी असलं तरी बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आहे आणि ट्रॉफी देखील बघतोय आपण. बिग अशी ट्रॉफी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी या स्पर्धेसाठी दिले ते माननीय माजी सरपंच सन्माननीय
रमेशजी बोरले साहेबांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती होईल. मी वैभव खाडे यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. अतिथी देव भव आपली संस्कृती आणि या संस्कृतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपण सातत्यानं येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करीत आलो आहोत आणि त्याच माध्यमातून आता त्यांचं स्वागत होतोय ज्यांनी आम्हाला या बिग ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर म्हणून दिलेल्या आहेत. पाहुण्यांना विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा. थेट प्रेक्षेपण आपण बघतोय साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून केलं जाते. घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. पाहुण्यांचं स्वागत ऑन स्क्रीन वरती आपण पाहुण्यांना पाहू शकतो ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहेत आणि त्यांचं स्वागत अगत्यानं केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. त्यानंतर स्वागत होईल आमच्या कदम साहेबांचं. कदम साहेबांना देखील विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा. नेक्स्ट बॉलर शिवम. एमपी ढाबा एंड कडनं गोलंदाजी मार्ग वरती आलाय. शिवम आणि स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज अक्षय. तोडफोड माड धाड वलय षटक आहे. या षटकामध्ये बरीचशी हाणामारी आपल्याला पाहायला मिळेल. रिजवान आडकर साठी प्रत्येक षटकाराला आतिक मुकरी साहेबांकडनं 500चं पारितोषिक होतं पण बाद इथे झालाय फलंदाज अक्षय. नेक्स्ट बॅटर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि आता क्रिकेटच्या पटलावरचं देव नावेतील मोठं नाव आहे. सनी यादव देखील या खेळाडूच्या खेळ लहानपणापासून पाहत आलेत आणि त्यांची सुकन्या देखील या मॅचचा आनंद घेते. आणि स्वप्नील पालांडे यांची रॉयल एंट्री मैदानामध्ये झाली आहे. स्ट्राइक एंड वरती स्वप्नील पालांडे याला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये तयार. वाईट चेंडूचा इशारा. स्वप्नील नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि शुभम वरती हे वादळ आता फिरतय. दडपणाखाली हा चेंडू फेकलाय स्वेअर. इथे स्वप्नीलने या चेंडूला एक्स्ट्रा पॉइंटच्या बाहेर धाडलंय. जे स्वप्न दिवसा पाहिलं होतं स्वप्नीलला ते रात्रीमध्ये इथे देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय पूर्ण. या चेंडूवरती त्यानं 4 धावा मिळवल्या. आलाय चौकार डीजे. थँक्यू डीजे. टोटल 34 धावांची नोंद मात्र आता झाली. याकरता आपण बघतोय महत्वाचे 3 गडी मात्र बाद झालेत. स्वप्नील पालांडे जबरदस्त हा खेळाडू आहे पण आता बैलगाडी शर्यतीकडे देखील तो वळालाय. बैलगाडी शर्यतीमध्ये देखील त्याचा आवर्जून उल्लेख सातत्यानं आपण पाहत असतो. गोलंदाजांना इन्स्ट्रक्शन सूचना देतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने यावेळेस पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक करेल तत्पूर्वी चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं स्वप्नील बघता बघता 3 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र ज्याच्यासाठी पारितोषिक लागत होतं तो फलंदाज आलाय. रिजवान आडकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला आतिक याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. रिजवान नाडकर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आतिक शेठ मुकरी साहेबांकडनं. आणि यावेळेस पंच मात्र या चेंडूला स्वेअर घोषित करतात. इथे जर चेंडू बॅटला लागला असताना तर कदाचित सीमारेषा पलीकडे गेला असता. एवढ्या जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली. 38 धावांची नोंद मात्र इथून पाहायला मिळते. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. माझे साथी गुणलेखक मयूर पाटील मॅन फ्रॉम नारपोली जबरदस्त गुणलेखन करतात. त्याचबरोबर आमचे भाई मस्कर हे देखील समालोचनच्या माध्यमातून आपण पहिल्या मॅच मध्ये यांना ऐकलंय. ते देखील नारपोलीचे आहेत आणि हे आमचे नारपोलीचे पाहुणे त्यांचं देखील मी पुन्हा एकदा स्वागत करेल. पण इथे आता डॉट चेंडूचा इशारा आलाय.
ज्या खेळाडूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय तो खेळाडू मात्र सातत्यानं 2 चेंडू निर्धाव खेळतोय. आतिक आतिक मुकरी जर या मॅच कडे पाहत असतील तर थोडेसे निराश झाले असतील. त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावले, त्याच जोशानं त्याच धमकमनं मात्र आता फटका येणं अपेक्षित. आणि पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, जाना ताकाशी पोच गे वाशी. अशा माध्यमातून आता 4थं षटक समाप्त झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 39 धावांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे नेक्स्ट इनिंग मध्ये आता 39 धावा पूर्ण कराव्या लागतील. शिवतीर्थ 11 या संघाला सरपंच 11 या संघाच्या विरोधात. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आता आमंत्रित करतो हॅरी पिंगळे सरांना. तत्पूर्वी ऐकूया डीजे ला. ठोक डीजे. हॅलो हॅलो, धन्यवाद धन्यवाद. डीजे धावफलकावरती धाबा लागल्या तर टोटल 38 धाबा. 39 धावसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचे 24 चेंडू संदेशजी चौधरी बघा अगदी आता रेडी होऊन आलेत. मगाशी त्यांनी आयवा कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय क्रिकेट असू द्या, समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा वाटा असतो. नक्कीच शिवतीर्थ या टीम साठी आपण बघतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे संजयजी कडव साहेबांकडून. माजी सरपंच आहेत संजयजी कडव यांच्या माध्यमातून आपण बघतोय यांच्याकडून खऱ्या तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याच्यानंतर आमचे संदेश शेठ चौधरी यांच्याकडून मात्र देवनावे गावचे आमचे जुने शेनबॉन्ड शैलेशजी गवास्कर साहेबांना विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. नक्की सनीजी यादव यांचं अगदी आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करू, त्यांच्या कन्याचं कौतुक करू. रायगड वरती ती कन्या पायी गेली होती, म्हणजे रायगड किल्ल्यावरती राजगड वरती पायी गेली होती किल्ल्यावरती. अगदी चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. बघा महिला फर्स्ट, लेडीज फर्स्ट, त्याच्यानंतर जेंट्स, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण बघतोय महिलांना मात्र पहिलं प्राधान्य दिलं जातं. अगदी आपलं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर प्रत्येक मान्यवरच हेतूचे स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केला जातोय. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सत्कार करू. एकोणचाळीस धावांची गरज आपण बघतोय शिवतीर्थ 11 टीमला. अगदी शिवतीर्थ 11 टीमचे संघमालक आमचे नितीन शेठ चौधरी, त्याच्यानंतर संजयजी कडव, त्याच्यानंतर बंटीजी नलावडे आणि दर्शनजी आंग्रे, आणि त्यांच्या विपक्ष मात्र संघर्ष करते अंकित साखरे यांची ही टीम. आपण बघतोय खऱ्या अर्थानं सरपंच 11 अंकित शेठ साखरे, त्याच्यानंतर भगवान शेठ पाटील, त्याच्यानंतर आपण बघतोय विठोबा भद्रिके आणि आमचे संदीपजी बोरले. मॅच स्टार्ट होतीये, पंचांचा इशारा आलाय. 39 धाबांची गरज आहे. शेवटचे 24 चेंडू. गोलंदाज अक्षय शिगवण पहिला चेंडूवरती अगदी जापकान चेंडू आतमध्ये आला. चेंडू खऱ्या अर्थानं आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र विसावलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. जस जसे निर्धाव चेंडू जाणार तस तसं दडपण मात्र मैदानावरती वाढत राहील. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता फक्त 23 आणि गरज ती 39 धाबांची. 23 चेंडू 39 धाबा. एखादा मोठा फटका
विजयाच्या जवळ आणेल, पण चेंडू सहज फेकून दिला. असं वाटलं फलंदाजाला चेंडू बाहेर जाईल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये 6 धावा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट आहे. धावफलकावरती 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेत. अगदी आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 22 आणि गरज आहे ती 39 धावांची. 22 चेंडू 39 धाबा, 39 धाबा 22 चेंडू. सरपंच 11 की शिवतीर्थ 11. हा संघर्ष मैदानावरती आता फलंदाजांना मात्र या ठिकाणी आपण बघतोय चेंडू आजला पॅड वरती एक धाव चेंडूवरती मिळती. अगदी श्रीगणेश केला जातो. एक धाव मात्र धावफलकावरती आले. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील ते 21 आणि गरज ती 38 धाबांची. 21 चेंडू 38 धाबा. अगदी 38 धाबा कराव्या लागणार जर या चषकावरती नाव करायचं असेल. अगदी ठाणे नावे देव नावे प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा मी स्वतः हॅरी पिंगले आपलं मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. हा चेंडू अगदी झपकन आतमध्ये येतोय. काय फलंदाज नयन देशमुख मात्र चेंडूकडे आशाभूत नजरेने बघत राहिला. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. अगदी मयूर पाटील आम्हाला सांगतात जस जसे निर्धाव चेंडू जाणार तस दडपण वरती दडपण मात्र वाढत राहणार ते शिवतीर्थ टीम वरती. सरपंच 11 टीम मात्र आता हौसले बुलंद आहेत. अंकित साखरे यांची टीम, पण या चेंडूवरती मोठा फटका धोका समोर होता. पण त्या ठिकाणी अक्षय चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला आणि या चेंडूवरती धावा मिळाला तर नयन देशमुखला 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 39 धाबांचा बाटला करताना धावफलकावरती धाबा आल्यात त्या 3 धाबा. सौरभ चौधरी अगदी यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती हा चेंडू जबरदस्त खणून काढला नयन. चेंडू अगदी काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती जाणार. चेंडू उचलणार फेकी करणार तोपर्यंत या चेंडूवरती मिळतं एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं षटक संपल्याचा निर्माण मात्र पंचांचा आलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या बिनबाद 4 धाबा. बिनबाद 4 धाबा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडू 35 धाबांची गरज. पण याच्या पुढची होणारी मॅच असेल आपण बघतोय रोहित आबी 11 आणि त्याच्या विपक्ष असेल शिवशक्ती 11. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करू की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. रोहित आबी 11. रोहित भावाचा कालच बर्थडे झाला. अगदी त्याला विसरू शकत नाही. माझा सुद्धा फार जवळचा मित्र होता रोहित. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि एक दानशूर व्यक्तिमत्व. अगदी त्यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थानं आपण अर्पण करू. कारण शुभेच्छा असेल त्यांना सुद्धा. अगदी ते स्पर्धा सुद्धा पाहत असतील कारण क्रिकेटवरती त्यांचं फार प्रेम होतं रोहित सरांचं. अगदी रोहित आबी 11 टीमचा कर्णधार आणि शिवशक्ती या दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण विनंती करू संदेश शेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल. शैलेशजी गबसकर अगदी फार मोठं नाव आहे क्रिकेट मध्ये. शैलेशजी गबसकर यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. कंटिन्यू करा मॅच. पंच धावफलकावरती धाबा लागले ते 4 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 18 आणि गरज आहे 35 धाबांची. 18 चेंडू 35 धाबा. एखादा मोठा फटका विजयाच्या जवळ आणेल तो शिवतीर्थ टीमला, पण एखादी गोल्डन विकेटची शिकार विजयाच्या समीप नेईल ती सरपंच 11 टीमला. आता दोन्ही टीमच्या फासल्या मात्र फासफूस करतात. शेवटचे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. बंटी नालावडे बघा थोडेसे विचार करतात. त्याच्यानंतर दर्शनजी आंग्रे, त्याच्यानंतर अंकित साखरे मॅचचा आस्वाद घेतात. नितीन शेठ चौधरी असतील. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. प्लीज विलंब करू नका नयन. पंच अगदी आयोजकांकडून पुनश्च सूचना येते की 5 मिनिटं मात्र प्रत्येक 6 चेंडूसाठी दिले जातील याची नोंद आपण घ्या. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जाईल. नक्कीच हा चेंडू थोडासा बाहेर गेला. अवांतर धाबेला मात्र बढती मिळती आहे. अवांतर धाबेच्या मदतीने मात्र 5 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे तारेला लागून जर चेंडूवरती जर झेल टिपली तर फलंदाज बाद असेल याची नोंद सर्व खेळाडूंनी आणि संघ मालकांनी घ्यायची आहे. हा चेंडू काय नयन देशमुख
चेंडूकडे आशाभूत नजरेने बघत राहिला. चेंडू विसावला मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा निर्णय मात्र या स्पर्धेमध्ये अंतिम असेल याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 35 धावा. अजूनही 34 धावा करायच्या आहेत, पण या 34 धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. आमचे टाटा स्टीलचे कर्मचारी आपण फक्त मॅचचा आस्वाद घेतात. केतनजी बोरले यांचे फार जवळचे मित्र आहेत. अगदी अण्णा असतील आमचे, त्याच्यानंतर आमचे कॅन्टीनचे मित्र, त्याच्यानंतर आमचे सर मॅचचा आस्वाद घेतात. सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. या चेंडूवरती मोठा फटका. नयन देशमुखनं मात्र मनगडामध्ये ताकद सिद्ध केली आणि चेंडू फेकून दिला. तो वाट इश्लोंगॉपच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार डीजे. हॅलो, धन्यवाद रोहित. अभि 11 टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो काय निर्णय असेल तो लगेच आमच्यापर्यंत कळवा. अशोक गोतारदे सर आपण फक्त मॅचचा आस्वाद घेतात. या चेंडूवरती नयनच्या फटक्यामध्ये ताकद नव्हती, दम नव्हता या फटक्यामध्ये. काय घडलं मैदानावरती? फुल टॉस चेंडू होता. एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं, एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा येतात. 39 धाबांचा बाटला करताना 12 धाबा धाव फलकावरती आल्यात. 39 धाबा सहज होतील या मैदानावरती, कारण 98 धावा झालेल्या बघितल्यात मी स्वतः डोळ्यांनी. हा चेंडू काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज मात्र या चेंडूवरती गेला, तो निर्धाव. संगम शिंदे आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे, पण हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. षटक क्रमांक 2 चालू आहे. मच्छिंद्र ढेकले गोलंदाजी मार्ग वरती. मच्छिंद्र आपण बघतोय दुसरं षटक. हा चेंडू अडवून मारण्याचा प्रयत्न बसला. प्रयत्न थोडासा अंगीत आला होता, पण त्या ठिकाणी आपण बघतो आपल्या फॉलोथ्रो मध्ये मात्र चेंडू कलेक्ट झाला नाहीये. या चेंडूवरती मिळते एकच धाव. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धावा येतात. त्या 39 धाबांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी शिवतीर्थ 11 टीमच्या धावफलकावरती धावा आल्या. सरपंच 11 संघाविरोधात खेळताना 13 धाबा धावफलकावरती आल्या. ठाणे नावे आणि देव नावे प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. राहुल पवार आमचे फार जवळचे मित्र, यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. पण या चेंडूवरती नयन देशमुख मात्र असं वाटलं होतं चेंडूकडे बघत राहील, पण चेंडू गेला. पंचांनी आम्हाला सांगितलं चेंडू गेला बाहेर. अवांतर धावेला मात्र बढती मिळती आणि या स्क्वेअरच्या मदतीने एकदा जोडली जाईल. एका धावेच्या बरोबरीनं, एका धावेच्या साह्यानं मात्र 39 धावांचा पाठलाग करताना 14 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी आपण बघतोय आरिफ नाडकर, अगदी प्रत्येक खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात मात्र त्यांच्या माध्यमातून आरिफजी नाडकर. ज्या वेळी स्पर्धा ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग, ज्या वेळी होते देवनावे प्रीमियर लीग, त्यावेळी आरिफ नाडकर असतील, संदेश आपण बघतोय चौधरी असतील, अंकित शेठ साखरे असतील, सर्व नितीन शेठ चौधरी असतील. त्याच्यानंतर आपण बघतोय या चेंडूवरती मात्र षटक संपल्याचा निर्मला पंचांचा आला. 2 षटकांचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात. त्या टोटल 14 धाबा. अजूनही येणारे शेवटचे 12 चेंडू आणि 25 धाबांची गरज. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटरला. हॅलो, धन्यवाद. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. पाणी पुरवलं जाईल मैदानामध्ये. आपण आयोजकांना विनंती करू, मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा प्लीज. गोलंदाजी मार्क वरती आता तिसरं षटक आहे. अगदी हे जबाबदारीचं षटक असेल. या षटकामध्ये आता धाबा कमीत कमी रोखाव्या लागतील त्या गोलंदाजाला, आणि या षटकामध्ये धाबा ठोकाव्या लागतील फलंदाजांना. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? अजूनही बंड्या चव्हाण शिल्लक आहे. बंड्या चव्हाणचा खेळ आम्ही मैदानावरती आपण बघतोय 2024च्या 17 मध्ये बघितला होता. देवनावेच्या मैदानावरती काय लाजबाब कामगिरी बंड्या चव्हाणने केली होती. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. पाणी नाही मैदानामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे.
मुन्ना मुन्ना गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. चेंडू बाहेर गेलाय. आबांतर धाब्याला मात्र बढती मिळती आहे. आबांतर धाब्याच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र 15 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 24 धाबांची गरज. शेवटचे 12 चेंडू 24 धाबा. अगदी पार जर पाहायला गेलं तर 12 चेंडूवरती 24 धाबा सोप्या आहेत, पण ते करावे लागतील. या चेंडूवरती बॅटला एज लागली होती, पण यष्टीरक्षकानं मात्र प्रयत्न केला होता. प्रयत्न थोडासा अंगीट आला. चेंडू अदलला जमिनीवरती. एक धाब्या चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं मात्र 39 धावसंख्येचा पाठला करताना धाव फलकावरती धावा आल्यात. त्या शिवतीर्थ टीमच्या प्रतिस्पर्धी सरपंच 11 टीम विरोधात खेळताना धाव फलकावरती धावा आल्यात. त्या 16 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी आपण बघतोय स्पर्धा ठाणे नभे आणि देवनभे प्रीमियर लीग चौथं पर्व. या चेंडूवरती फटक्यामध्ये ताकद नव्हती, कारण नयन देशमुख नावाचं बादल मात्र अगदी या चेंडूवरती एकच धाव मिळती आहे. तारेला चेंडू लागला आणि त्याच्यानंतर मात्र नशिबानं साथ दिली असती तर हा चेंडू अगदी सीमारेषेपर्यंत पोहोचला असता, पण या चेंडूवरती धावा मिळतात ती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं 17 धाबा धावफलकावरती. 17 धाबा धावफलकावरती आले. 39 धाबांचा पाठला अगदी मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. कमालीची कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार ती दोन फलंदाजांना. आपण बघतोय हा चेंडू काय गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज या चेंडूवरती काय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मुन्ना करतो, पण या चेंडूवरती आपण बघतोय खेळपट्टीवरती चेंडू गेला निर्धाव. जसे आता निर्धाव चेंडू जाणार तसं आता दडपण मात्र वाढत जाईल ते शिवतीर्थ टीम वरती. पण हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. येणार शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. आता 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू 22 धावा. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संगम शिंदे करतोय. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. जसे निर्धाव चेंडू जाणार मित्रा तसा दडपण आता वाढत जाईल संघ मालकांवरती आणि संघ खेळाडूंवरती. धावफलकावरती जर विचार करायला गेला तर शेवटचे 8 चेंडू आणि 22 धाबा. शेवटचे 8 चेंडू 22 धाबा. 22 धाबा 8 चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू. खराब 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 अतिशय खराब कामगिरी मैदानावरती. फलंदाज आपण बघतोय संगम च्या माध्यमातून. अगदी आपण बघतोय आमचे देवेंद्र बुरके आम्हाला सांगतात की 8,500 बोलू लागले या फलंदाजावरती. अष्टपैलू खेळाडू आम्हाला वाटलं होतं, पण संगम शिंदेनं मात्र खराब कामगिरी मैदानावरती केली आणि सर्वांना नाराज केलाय. पण आता मैदानामधली ताकद त्याला सिद्ध करावी लागणार. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता फक्त 7 आणि 22 धाबांची गरज आहे. हा चेंडू आता फार निर्णयकारक असेल मित्रा. हा चेंडू खेळपट्टीवरती दोन्ही टीमच्या बाजूने आता निर्णयकारक असेल, पण या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषेपर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा. षटक संपल्याचा निर्माण मात्र पंचांचा आता आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 19 धाबा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 6 आणि गरज आहे ती 20 धाबांची. हॅलो. अगदी जर पाहायला गेला ना तुषार सर तर जो संगमनं नाराज केला प्रेक्षकांना, त्याच्या जागी जर बंड्या चव्हाण असता तर नितीन शेठ चौधरींना खुश केलं असतं. अगदी बंड्या चव्हाण फार घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. अगदी जर पाहायला गेला तर अजूनही खेळपट्टीवरती नाही आहे, पण या 2 खेळाडूंना आता या धावा कराव्या लागतील आणि या धावा रोखाव्या लागतील. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 20 धाबा. आता थोडीशी अडचण निर्माण झाली आहे दोन्ही टीमच्या बाजूने, पण क्रिकेटमध्ये तुषार सर कधी काय होईल सांगणं फार कठीण आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा येऊ शकतात. 6 चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव सुद्धा जाऊ शकतात. 6 चेंडूवरती एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मात्र क्रिकेट आहे. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता त्या ठिकाणी आपण बघतो अंकुर आमचे करतात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 6 चेंडू 20 धाबांची गरज होती. म्हणजे बघा अगदी या मैदानावरती मी म्हटलं ना पहिलेच की 98 धावा सुद्धा होतात, पण त्या कराव्या लागतील, कारण त्या जर केल्या तर होतील 100%. शेवटचे 6 चेंडू 20 धाबांची गरज. 20 धाबा 6 चेंडू
आता हे पार निर्णयकारक असेल. 2-3 पहिले 3 चेंडू पार निर्णयकारक असेल. या 3 चेंडूवरती जर हाणामारी झाली तर त्याच्यानंतर मात्र धावा सोप्या होतील या शिवतीर्थ टीम साठी. पण या धावा जर रोखायचे असतील तर गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. निखिल पाटील गोलंदाजी मार्क वरती. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण बघतोय गणेश नाना पाटील व्यासपीठाकडे येतात. त्यांना आपण विनंती करू व्यासपीठावरती यावं. पण हा चेंडू अगदी नोचा इशारा मात्र पंचांचा आला आणि या नोच्या मदतीने एक धाव जोडली जाईल. प्रीड आहे का पंच? प्रीड आहे या चेंडूवरती. आमचे प्रणित जंगम असतील, त्याच्यानंतर संतोष जोरकर, त्याच्यानंतर सूरज केदारी आणि आमचे मडचे पाटील साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. गणेश नाना पाटील कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या चेंडूवरती नयन देशमुखच्या बॅट मधून मोठा फटका. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला, त्याला माहिती आहे पण ब्रीडचा हा चेंडू होता. नयनला मात्र या चेंडूवरती जीवनदान मिळतंय आणि धावा मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येतात त्या 22. शेवटचे 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. 22 धावाचा विचार करायला गेला तर धाव फलकावरती आल्यात 5 चेंडू 17 धावा. 17 धावा 5 चेंडू. शिवतीर्थ 11 की सरपंच 11 दोन्ही टीमचे संघ मला आता विचार करतात कोणती टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये राहील आणि कोणती टीम मैदानाच्या अगदी थोडीशी बाहेर जाईल. पण या चेंडूवरती गोलीच्या वेगाने चेंडू गेला. नयन देशमुख मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो या चेंडूवरती. 2 धावा सहज पूर्ण झाल्यात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येतात त्या 24 धावा. गणेश नाना पाटील, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर, सूरज केदारी, प्रणित जंगम, त्याच्यानंतर आमचे मडचे पाटील आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. नितीन शेठ चौधरी अगदी थोडीशी विचार करतात. फुलटॉस चेंडू जबरदस्त करून काढलाय. वांडिश लंगावरती चेंडू गेला गोलीच्या वेगानं. 4 धावांसाठी आलेला हा दणदणीत चौकार आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं 39 धावांचा पाठलाग करताना धाव फलकावरती धावा आल्या त्या 28 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत त्या 3 आणि 11 धावांची गरज आहे. धन्यवाद. अगदी आता नितीन शेठ चौधरी असेच म्हणत असतील की पाहिजे तेवढ्या दिन निडक्या पण हा सामना जिंकून दाखव नयन देशमुख मला. येणार शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे त्या 11 धावांची. 3 चेंडू 11 धावा. या चेंडूवरती मोठा प्रयत्न झाला. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. सरपंच 11 टीमला आता विचार करण्यास भाग पडले. ठोक डीजे. तर बघा नितीन शेठ चौधरी बघा नाचतायत अगदी. सायप्रीत लाईव्ह 195 देशांमध्ये ते पाहायला मिळतात. ही स्पर्धा 195 देशांमध्ये कव्हर केली जाते. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हा चेंडू खेळपट्टीवर जर ती निर्धाव गेला तर मात्र दोन्ही टीमच्या संघ मालकांना आता थोडासा विचार करावा लागेल. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं पण आता गरजेचं ठरणार आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावा. शेवटचे 2 चेंडू 5 धाबा. इक्कू टेनिस मंत्रा लाईव्ह इव्हेंट चे फाउंडर इक्कू संजय सोलंकी यांना आपण विनंती करू. कोल्हापूर प्रीमियर लीग चे हिरो स्पर्धकार, त्याच्यानंतर आमचे प्रमेश शेठ देशमुख साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. त्याच्यानंतर सूरज केदारे असतील, संतोष जोरकर, प्रणित जंगम, गणेश नाना पाटील यांच्या माध्यमातून आपण डीपी रोडच्या मैदानावरती बघितली कोल्हापूर प्रीमियर लीग. प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी खेळण्यासाठी संधी. पण या चेंडूवरती नयन देशमुखच्या बॅट मधून मोठा फटका. फटक्यामध्ये ताकद नव्हती, दम नव्हता या फटक्यामध्ये. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. शेवटचा 1 चेंडू आणि धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी ती फक्त 3 धावांची. शेवटचा एक चेंडू 3 धावांची गरज. म्हणजे आता खऱ्या अर्थाने जर बघायला गेला मयूर तर दोन्ही टीमच्या आता पासल्या पासपूस करत असतील. दोन्ही टीमच्या पासल्या आता पासपूस करतात. अगदी आता नितीन शेठ चौधरींना आता धाकधूक लागले की जर आता खेळपट्टीवरती भांड्या असता तर धावा सोप्या मागाशीच झाल्या असत्या. पण नयन देशमुखला आता त्या कराव्या लागतील आणि अंकित साखरे यांच्या टीमला या रोखाव्या लागतील. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज. फुल टॉस चेंडू फेकला
त्याच्यानंतर आघात झाला. या चेंडूवरती सामना जिंकलाय तो नितीन शेठ चौधरींच्या टीमनं. शिवतीर्थ 11 टीमनं सामना जिंकला आणि पराभूत झाली. जिंकता जिंकता हारली ती सरपंच 11 टीम. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं गोड गोड कौतुक. आणि याच्या पुढची लढत असेल ती आबी 11 टीम. आपण जो काही निर्णय घेतलाय त्याच्यावरती मात्र आता अंमलबजावणी करा. डीजे हॅलो. नयन देशमुख विजयाचा जो षटकार मारला त्याच्यासाठी आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपण बघतोय. भूषण कडव